तिच्या काही विशिष्ट सवयी किंवा आवडीनिवडी वगैरे? हल्ली ना रात्र रात्र लॅपटॉप घेऊन बसायची. माझ्या लॉकर मधले बायकोचे 25 तोळ्याचे दागिने चोरीला गेलेत. अहो मी खरं सांगते, मी चोरी नाही केली. दागिन्यांची चोरी मी केली आहे. मनालीला त्रास देणारा माणूस मी आहे. मला बघायला आलेला उन्मेष देशमुख, मी त्याला नाकारल्यावर आहे ना, तो खूप चिडला होता माझ्यावर. अहो मी रागाच्या भरात बोलून गेलो होतो, पण मी तिला त्रास देत नाहीये. पण मग मानस केअर ऑफ डॉक्टर उन्मेष असं लिहिलेले हे इन्व्हलप्स तुमच्या केबिनच्या टॉवर मध्ये काय करताय? मानस हे माझं टोपण नाव आहे. मानस या नावाने मी कविता करतो. तुम्हा दोघींची त्यांच्याशी ओळख नेट थ्रू झाली होती? हो. मला सांगा, तुम्हाला भेटलेले तरुण या दोघांपैकी कोणी होते? नाही. नाही. हा दुसरा? हे डॉक्टर उन्मेष. हो. या दोघांपैकी कोणीही नव्हतं? स्नेहाची फ्रेंच बियर्ड होती आणि तो नेहमी स्पेक्स लावायचा. आणि हो, तो नेहमी टी शर्ट्स आणि स्लीवलेस जॅकेट वापरायचा. प्रणय नेहमी क्लीन शेवन असायचा आणि त्याचे केस थोडे कर्ली होते. हो, थोडे कर्ली होते. तुम्हा दोघींकडे त्यांचे फोटो आहेत लॅपटॉपवर? म्हणजे त्यांच्या अकाउंटवरती त्यांचे प्रोफाईल पिक्चर्स असतील ना? नाही, माझ्याकडेही नाहीयेत. त्याने मला कधी फोटो पाठवलेच नाही. नाही, ठीक आहे. चॅटिंग मधला मजकूर आणि त्याने कुठून मेसेजेस केले होते यावरून तरी आपल्याला काहीतरी कळू शकेल. अस्मिता मॅडम, तुम्हाला खरंच वाटतंय हे दोघे सापडतील? मला तर माझ्या वडिलांना तोंड दाखवायची लाज वाटते. मी माझे सगळे दागिने गमावून बसले आणि त्यात माझ्या आईचेही दागिने होते. आणि मी जे हरवलं ते तर. हे बघा, शांत व्हा. तुम्ही दोघीही पूर्ण विश्वासाने माझ्याकडे आलात ना, मग असं रडत कुढत नाही बसायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, सतत स्नेह आणि प्रणयचा विचार करायचा नाही. नव्या उत्साहाने जगायला सुरुवात करा. तुमच्यासाठी, तुमच्या घरच्यांसाठी. मला पुन्हा जेव्हा आपण भेटू तेव्हा तुमचे चॅटिंगचे डिटेल्स आणि पूर्ण डेटा लागेल. डोंट वरी, तो नक्की सापडेल आपल्याला, कारण माझा विश्वास आहे शोधलं की सापडतच. बरं मला सांगा, स्नेह आणि प्रणय हे दोघंही तुम्हाला डायरेक्टली भेटले होते की? मला तो एका फेमस मॅरेज वेबसाईट थ्रू भेटला होता, जीवन सखा विवाह संस्था. मलाही प्रणय जीवन सखा विवाह संस्था या वेबसाईट थ्रूच भेटला. आता हा योगायोग आहे का आणखीन काही आहे हे मी नक्की शोधून काढेन. तुम्ही आता निघालात तरी चालेल. मला काही वाटलंच तर मी तुम्हाला फोन करेन. मानस, स्नेह, प्रणय तिघांनाही शोधायला हवं. कदाचित हा उन्मेष त्यांच्यातलाच एक असेल. बोला मॅडम. उन्मेषवर पार ठेवली आम्ही, पण मला तो खूप साधा माणूस वाटला. मॅडम, मी त्याच्या लॅपटॉपचे डिटेल्स सुद्धा चेक केले. मला त्यात काही संशयास्पद नाही वाटत. आणि हे आभाच्या चॅटिंगचे डिटेल्स आहेत.
मानस, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही आभा. आभा, मी पण मानस. मानस, माझ्या दुष्काळग्रस्त मनावर तुझ्या प्रेमाचा वर्षाव कधी होणार? आभा, कविता करतोयस? मानस, तुझ्या प्रेमाने मला कवी बनवलं. प्रेम स्वीकारलं नाहीस तर वेडा होईल. लव्ह यू आभा. लव्ह यू व्हेरी व्हेरी मच. किती नाटकी लिहिलंय. म्हणाली, कुठल्याही फ्लर्टची सुरुवात ही अशीच असते, पण हा मुखवटा फार काळ टिकू नाही शकत. आपल्या माणसांना तू मानसचा फोटो पाठवलास? हो, आपलं काम चालू आहे. राकेश आणि समीर माझ्या टचमध्ये. मॅडम, मानसचा फोटो तरी आहे आपल्याकडे, पण स्नेहा आणि प्रणय त्या दोघांचे फोटोही नाहीयेत. सापडेल, काहीतरी दुवा नक्कीच सापडेल. बघ, रचना आणि कीर्ती असं म्हणाल्या की त्यांची त्या मुलांची भेट जीवन सखा विवाह संस्थेच्या वेबसाईटद्वारे झाली, बरोबर? मॅडम, मला आभा सुद्धा हेच म्हणाली होती. तिचं सुद्धा मानसशी बोलणं याच साईट थ्रू झालं होतं. ग्रेट. एक काम कर, तू उद्या कीर्ती आणि रचनाचे चॅटिंगचे डिटेल्स घेऊन आणि मनाली स्वतःचं लग्न ठरवायला जाईल. तुम्ही लग्न जुळवता ना? थँक्यू. नमस्कार मॅडम, मी मानसी. तुमच्या इथे लग्न ठरवतात ना? हो. मला ना लवकरात लवकर लग्न करून परदेशात सेटल व्हायचंय. तुमच्याकडे काही चांगली स्थळं असतील तर प्लीज दाखवता मला. पण तुम्ही असं मुलगी दाखवला तर तसं का आलात? हे काय वधूवर सूचक मंडळ नाहीये, वेबसाईटचं ऑफिस आहे. आणि आमच्याकडे रजिस्टर असलेली स्थळं तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचं नाव रजिस्टर करायला लागेल. मग फॉर्म द्या, म्हणजे मी आत्ता लगेच भरून टाकते. ठीक आहे, फॉर्म देते मी, पण तुम्ही इथे नसता आलात तरी चाललं असतं, कारण इंटरनेटवर तुम्ही फॉर्म भरू शकता. हो का? अय्या, माझ्याकडे तर ऍड्रेस प्रूफ आणि आयडी प्रूफ काहीच नाही आता. ऍड्रेस फॉर्मवर लिहा आणि आयडी तुम्ही स्कॅन करून पाठवू शकता. दॅट्स ऑल. हो का? चालेल चालेल. ऍक्च्युली काय ना मॅडम, तुमच्याकडे मेंबर असलेले मानस जोशी आणि स्नेह प्रधान या दोघांमध्ये मला ना खूप जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे त्यांचे डिटेल्स माझ्या मैत्रिणीने दाखवले होते नेटवर, तर त्यांची फाईल पाहायला मिळेल मला? सॉरी, फाईल रेकॉर्ड आम्ही ठेवत नाही, सगळं इंटरनेटवरच असतं. या दोघांनी तर आपली नावं विड्रॉ केली आहेत. काय? म्हणजे का? बहुतेक त्यांची लग्न ठरली असतील. मला त्यांचा पत्ता, फोटो आणि बाकीचे डिटेल्स मिळतील प्लीज? सॉरी, आम्ही कोणतेही डिटेल्स देऊ नाही शकत. नाही नाही, डिटेल्स मिळाल्याशिवाय मी जाणारच नाहीये. हे बघा, तुम्ही अशी दादागिरीची भाषा केलीत तर मी पोलिसांना बोल. पोलिसांना तर मी बोलावणार जर तुम्ही कोऑपरेट नाही केलं तर. पोलिसांना बोलवण्याची भाषा कोण करतंय? आपण कोण? मी इथला हेड रॉनी परेरा. कोण आहात कोण तुम्ही? मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. आणि ही माझी सहकारी मनाली. तुमच्याकडेच नाव नोंदवून मानस, स्नेह आणि प्रणय या 3 मुलांनी 3 मुलींची फसवणूक केली आहे. त्याचा आमच्याशी काय संबंध?
नाही, तुमचा डायरेक्ट काही संबंध नसेलही, पण तुमची काही जबाबदारी आहे की नाही? तुमच्याकडे नाव रजिस्टर करणाऱ्या लोकांचं नाव, आयडेंटिटी प्रूफ तुम्ही काहीच व्हेरीफाय करत नाही. तशी गरज वाटत नाही. आम्ही विवाह इच्छुक तरुण मुला मुलींना आमच्या वेबसाईट मार्फत कार्ड घालून देतो. एवढंच आमचं काम आणि एवढीच आमची जबाबदारी. समोरच्या स्थळाचा पत्ता, त्याची आयडेंटिटी हे व्हेरीफाय करायचं काम त्या संबंधित व्यक्तीचं आहे, नाही का? हे बघा, आम्ही मीडियम आहोत, लग्न लावणारे मध्यस्थ नाही. परेरा साहेब, असं बोलून तुम्ही कायदेशीर जबाबदारी झटकताय, पण नैतिक जबाबदारीचं काय? अहो, तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या थ्रू आलेल्या मुलांवर या मुली विश्वास ठेवतात. आज त्या 3 मुलींची फसवणूक झाली. त्या मुलांचं नाव, पत्ता, फोटो यांचे प्रूफ तुमच्याजवळ ठेवणं तुमची जबाबदारी नाहीये? आता कुठे शोधू या 3 मुलांना मी? सॉरी मॅडम, पण इतक्या डीपली आम्ही कधी विचार केलाच नाही, कारण असा कधी प्रसंग आलाच नव्हता मॅडम. ठीक आहे, पण यापुढे ही गोष्ट लक्षात ठेवा, आणि हे प्रकरण आणखीन चिघळू नये असं वाटत असेल तर प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. हो हो मॅडम, नक्कीच. तुम्ही आत या ना, आपण आत बसून डिटेलमध्ये बोलूया. हां प्लीज. मिताली, 2 ज्यूस पाठवायला सांगा. या मॅडम. मॅडम, आता आपल्याकडे आभा, कीर्ती आणि रचनाचे चॅटिंगचे डिटेल्स आहेत. एक काम करूया, मी मानसचे मेसेजेस वाचते, तू स्नेहचे वाच, आणि तू प्रणयचे वाच. तूच माझ्या आजाराचं औषध आहेस आभा. वेळेवर तू मला मिळाली नाहीस आणि माझं काही बरं वाईट झालं तर दोष तुझा असेल. दिवस रात्र तुझाच विचार करतोय मी कीर्ती. तुझ्यासाठी काहीही करीन. तू दिलेलं विषही आनंदाने घेईन. एकदा आपण माझ्या रूमवर जाऊया का रचना? तू मेष राशीची आहेस का ग? लव यू सो 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 मच कीर्ती. का असा दुष्टपणा करतेस? हो म्हण ना. मला ना हे सगळे मेसेजेस एकाच प्रकारचे वाटते. ही फसव्या प्रेमाची भाषा आहे. सीड मानसच्या नावाने असेच मेसेज पाठवायचं. अनाली प्लीज, आता तो विषय नको. मॅडम, हे 3ही मेसेजेस 3 वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहिले, कारण या तिघांचाही IP ॲड्रेस वेगळा आहे. IP ॲड्रेस? आय विल एक्सप्लेन. IP ॲड्रेस म्हणजे प्रत्येक PCचा किंवा सर्व्हरचा वेगळा असा IP ॲड्रेस असतो. त्यावरून आपल्याला कळू शकतं की ती एक व्यक्ती आहे की वेगवेगळ्या व्यक्ती. आणि तो चेक केल्यानंतर मला असं कळलं की त्या 3ही व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. नाही, तरी मला काहीतरी वेगळं जाणवतं यामध्ये. म्हणजे काय वेगळेपणा आहे मला नाही सांगता येणार, पण काहीतरी आहे. एक काम कर, मी राकेशला त्या मानसबद्दल माहिती काढायला सांगितली, म्हणजे तो कुठे आहे वगैरे. सो त्याला काही माहिती मिळाली का बघ. म्हणाले तू त्या प्रणयने रचनाला त्याचा म्हणून जो फ्लॅट दाखवला होता ना, तिथे जाऊन चौकशी कर आणि लगेच कळ. हो. अस्मिता, अगं किती वेळ वाचणार आहेस मेसेजेस? मगाशी खायला दिलं तेव्हा खाण्यातही धड लक्ष नव्हतं तुझं. चहा दिला तोही थंड झाला सगळा. तब्येत बिघडेल अशाने चष्मा लागेल. काय आहे काय एवढं त्या मेसेजेस मध्ये? बाई बाई बाई, अगं काय आहे? किती अशुद्ध भाषा आहे ही.
समजलं? सापडला, क्ल्यू सापडला. आई थँक्यू सो मच. तुझ्यामुळे सापडलाय क्ल्यू. हॅलो सेठ, ते तिघे नाहीयेत, ती एकच व्यक्ती आहे. मला या सगळ्या मेसेजेसमध्ये काहीतरी सिमिलॅरिटी जाणवत होती. हे बघा, लव्ह यू. हा शब्द जनरली शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिताना लव्ह LOVE च्या ऐवजी LUV किंवा LOV असं लिहितात, आणि YOU च्या ऐवजी नुसतं यू ही लिहितात. पण इथे प्रत्येक ठिकाणी LV आणि YU असं लिहिलं. इंटरेस्टिंग. पण मॅडम ऍक्च्युली एवढं पुरेसं नाही. म्हणजे हल्ली लोक मूडनुसार शॉर्टकट मध्ये लिहितात. बऱ्याच लोकांना तशी सवय असते, त्यात काही कठीण नाही. पण हा योगायोग असेल. नाही, हे मराठीतले मेसेजेस बघ ना. या सगळ्या मेसेजेस मधले हे शब्द विष, मेष, दुष्टपणा. हो, म्हणजे काहीतरी वेगळं वाटतंय. मॅडम हा श एक्झॅक्टली. या सगळ्या शब्दांमध्ये शहामृगातला श वापरला, पण इथे खरं तर पोटफोड्या श असायला हवा. या सगळ्या मेसेजेसचा हाच एक पॅटर्न आहे. आईने ही गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली. प्रणय, स्नेह आणि मानस तिघांच्या मेसेजेसमध्ये हीच कॉमन चूक आहे. आय एम शुअर हे तिघेही वेगळे नसून एकच माणूस आहे. मलाही असंच वाटतं. पण मग या तिघांचे IP ऍड्रेस वेगळे कसे? त्याचंही काही ना काही एक्सप्लेनेशन असेलच. आपल्याला शोधून काढायला हवं. पण आय एम शुअर म्हणाली, आपल्याला तिघांना नाही एकाच माणसाला पकडायचंय. येस, सापडलं मॅडम. त्यांचे प्रत्येकाचे IP ऍड्रेसेस वेगवेगळे, कारण त्यांनी एकाच PC वरून किंवा लॅपटॉपवरून प्रॉक्सी सर्व्हर्स डाउनलोड केलंय. असं केल्यानंतर मेसेज एकाच PC वरून गेला तरी सुद्धा आपल्याला वेगवेगळे IP ऍड्रेस दिसतात. हेच त्याचं कारण. फारच हुशार दिसतोय हा. पण आपल्याला त्याच्यावर मात करायची म्हणाली. पण मग तो कुठे राहतो याबद्दल आपल्याला काहीच माहित नाहीये. सेट, या IP ऍड्रेसवरनं त्याचं लोकेशन ट्रेस करता येईल? नाही मॅडम, ऍक्च्युली आपल्या लेवलला खरंच कठीण आहे. पण मॅडम त्यांनी आता जर का त्याची जागा बदलली असेल किंवा तो दुसऱ्या मुलीला फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर? आता ती मुलगीच त्याला पकडून दे. म्हणजे सेट, तू सध्या डॉली नावाने एक फेक प्रोफाईल तयार. सध्या तरी प्रोफाईल पिक्चर म्हणून एका बाहुलीचं चित्र ठेव. मी जीवन सखा विवाह संस्थेच्या परेरा साहेबांशी बोलते. त्यांना विश्वासात घेते. मला कळत नाहीये मॅडम, म्हणजे आपण काय करणार आहोत? म्हणाली, गळ्याला आमिष लावलं की मासा गळ्याला लागतोच, बरोबर? आपल्यालाही तेच करायचं. हॅलो परेरा साहेब. मॅडम, डॉलीच्या मेसेजेसला खूप लोकांनी रिस्पॉन्ड केलं. काल रात्रीपासून मेसेज फिल्टर आणि व्हेरीफाय करून हे 4 लोक शॉर्टलिस्ट केले. ओके. 4 जण? म्हणजे फसवणारा एक असला तरी आपण 4घांना शोधायचं? म्हणाली, प्रत्येक वेळेला ज्यात त्यात आपली चोच घातलीच पाहिजे का? एक नाही, आपण 4ही जणांचे मेसेजेस वाचायचे आणि त्यातनं एकाला शोधायचं आपल्याला. एक काम कर, मला सगळ्यांचे जरा मेसेजेस वाचून दाखव.
लवनी लिहिलंय की तू खरंच माझ्या प्रेमाच्या शोधात आहेस की जोक करतेस. ॲडमनी असं लिहिलंय की रिअली विल यू बिकम माय ईव. प्रेमनी मेसेज केलाय प्रेम शोधतेस तू. अगं माझं नावच प्रेम आहे. मानसली लिहिलंय प्रेम शोधताना चेहऱ्यावरती मुखवटा का. आणि कोण असेल नक्की यातला. हाच असणार. याचं नावच मानस आहे. मनाली तुला खरंच असं वाटतंय एवढं सगळं झाल्यावर तो इतकी रिस्क घेईल. एक काम कर या सगळ्यांना एक रिप्लाय पाठव. मी सांगते तू त्यांना म्हणावं जर खरंच इंटरेस्टेड आहात तर तुमचं पूर्ण नाव पाठवा. जर तुला खरंच इंटरेस्ट असेल तर पूर्ण नाव सांग. मॅडम आला रिप्लाय. लवनी असं लिहिलंय की लव पुरेसा नाहीये का. ॲडमनी लिहिलंय शेक्सपियर हॅज सेड व्हॉट इज इन द नेम. प्रेम म्हणतो माझं नाव गाव पत्ता सगळं प्रेम आहे. लव डॉली. मानसनी लिहिलंय मी ऑलरेडी माझं शॉर्टमध्ये नाव सांगितलंय माधव नरहर सहस्त्रबुद्धे. मानस. पण इथे प्रेमने लवचं स्पेलिंग LV असं केलं. मॅडम माझा तर अजूनही मानसवरच डाऊट आहे. नाही तर हा ॲडम उगाच इंग्लिश फाडतोय. एक काम कर त्यांना म्हणावं मला खूप इंटेलिजंट पार्टनर हवाय. माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. मला खूप इंटेलिजंट लाईफ पार्टनर हवाय. माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. आले रिप्लाय. लवनी लिहिलंय लव टू गिव्ह. ॲडमनी लिहिलंय आर यू अ टीचर OMG. प्रेमनी असं लिहिलंय की प्रेम ही एक परीक्षाच असते देईन मी. मानस म्हणतोय की मी ऑलरेडी डबल ग्रॅज्युएट आहे PhD करतोय. तू मला टेस्ट करणार. मॅडम हा मानस लॉग आउट झाला. एक मिनिट मी लिहिते. क्वेश्चन नंबर 1 तुमचं विजन कशाने क्लिअर होतं. ॲडमचं असं म्हणणं आहे युअर थॉट्स. प्रेमनी लिहिलंय सकारात्मकता. लवने लिहिलंय चष्मा. पण याने चष्म्यामध्ये पोटफोड्या शो वापरला विच इज करेक्ट. याचा अर्थ हा तो माणूस नाहीये. मॅडम आपली थिअरी कुठे चुकत तर नाहीये ना. नाही म्हणाली. थांब मी पुन्हा एकदा ट्राय करते. क्वेश्चन नंबर 2 सर्कशीत सगळ्यात महत्वाचं कोण असतं. ॲडमचं म्हणणं आहे रिंग मास्टर. प्रेमनी लिहिलंय विदूषक. लवने लिहिलंय सर्कस सुंदरी. प्रेमने विदूषक लिहिले पण शहामृगातला शो वापर. विदूषकामध्ये पोटफोड्या शो असतो. हे चुकीचं आहे. याचा अर्थ मला असं वाटतं हा तोच. मी अजून एकदा प्रश्न ट्राय करते. क्वेश्चन नंबर 3 सप्तसुरातला शिकारी सूर कोणता. आला रिप्लाय निषाद. आणि इथे सुद्धा त्याने शहामृगातला शो वापरला.
कारण निषाद मध्ये सुद्धा पोटफोड्या श असते. मला वाटतं याला सवय असेल पोटफोड्या शच्या ऐवजी श वापरण्याची. आय एम शुअर हा तोच आहे ज्याने कीर्ती, आभा आणि रचनाला फसवलंय. सापडला आपल्याला. तू पास झालेस. सेंट. त्याने फोटो अपलोड केलाय. तुझा सुद्धा फोटो पाठव. एक मिनिट. हा बघा, त्याने आभाला जो मानस म्हणून फोटो पाठवला होता तोच मला प्रेम म्हणून फोटो पाठवला. हा फोटो नक्कीच फेक आहे. आय एम शुअर हा तोच माणूस आहे. यू आर लवली लाईक अ डॉल. पण एवढा वेळ का लागला? नेटमध्ये प्रॉब्लेम आहे. आपण कधी कुठे भेटायचं? अस्मिता, अगं काय हा वेडेपणा? तू खरंच एकटी जाणार आहेस का? मी नाही जाऊ देणार एकटीला तुला. मी येते तुझ्या बरोबर. आई, मी डेटवर चालले. माझ्या प्रियकराला भेटायला चालले. तिथे तुला सोबत घेऊन जाऊ. काहीतरी काय बोलतेस ग? डेट वगैरे काय? थट्टा सुचते तुला? इथे माझ्या जीवाचं बघ काय होतंय ते. आई, मला कळतंय. मला माहितीये तुला खूप टेन्शन आलंय. पण आई, मला ही रिस्क घ्यावीच लागेल. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. अस्मिता, तुला कळतंय का यात केवढी मोठी जोखीम आहे? कळतंय, पण मला माहितीये तुझा आणि बाबांचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी. मला माहितीच होतं. एकदा ठरवलंस ना म्हणजे मागे हटणार नाहीस तू. जे काय करशील ना ते अगदी काळजीपूर्वक कर. सतत कानोसा घे. आणि काही वाटलं ना तरी सिद्धला किंवा दाजींना फोन कर. हो हो हो, अगं किती सूचना करशील. तू काही काळजी करू नकोस. मला काहीही होणार नाही. चल, मलाही तयार होऊ देत. मला बाहेर जायचंय. आई, अगं तुझ्या मागे नाही येत आहे मी. मला खरंच बाहेर जायचंय. बर. ए, तुझी मुलगी पहिल्यांदा डेटवर चाललीये. तू तिला विश नाही करणार आहेस? हाजीलपणा करू नकोस हा. का तो नेटवर सापडला? हो, प्रेम या दुसऱ्या नावाने. आणि मॅडम त्याला डॉली बनवून भेटणार. कशाला? आम्हीच जातो आणि मार देतो त्याला. निदान मी तरी जाते. माझे खूप हात शिवशिवत आहेत. एक मिनिट, प्लीज. तुम्ही तसं नाही करू शकत. अहो, कारण तो तुम्हाला ओळखतो. त्याने जर का तुम्हाला बघितलं तर तो समोर नाही येणार. पण मॅडमचा फोटो त्याने पाहिला असेल तर? कारण अस्मिता मॅमना बऱ्यापैकी लोक ओळखतात. मॅडम खूप हुशार आहे. त्या मेकओव्हर करून त्याला भेटणार. तो नाही ओळखू शकणार. त्याला रंगे हात पकडायची काय तयारी चालली आहे बघायचं तुम्हाला? मॅडम, मॅम, तुम्ही त्याला डॉली नावाने भेटायला जाणार पण यात खूप रिस्क आहे. आभा, रिस्क तर मला घ्यावीच लागेल. माझं कामच आहे. पण डोंट वरी, मला काहीही होणार नाही. आणि मला काहीही झालं तरी झालं, पण तो माणूस पकडला गेलाच पाहिजे.
नाहीतर तो आणखीनही मुलींना फसवत राहील आणि ते मला होऊ द्यायचं नाहीये. सिट. त्याला मी तिथे एकटी यायला हवी. त्यामुळे त्याला असंच वाटलं पाहिजे की मी तिथे एकटी आहे. मी पुढे जाईन, तू आणि दाजी नंतर या 10 मिनिटांनी. मॅडम, खरं म्हणजे मला सुद्धा भीती वाटते. म्हणजे त्या 10 मिनिटात त्याने तुम्हाला काही केलं तर? मनाली, माझ्यावर विश्वास नाहीये तुझा. डोंट वरी, मला काहीही होणार नाही. लवर्स पार्क. ताजी आपल्याला इथे जायचं. तर डेड एंड आहे. आजी आपण रस्ता चुकलोय. इथे कुठेच गार्डन दिसत नाही. ठीक आहे, आणि मॅडमचा मेसेज सुद्धा नाही आलाय. त्या पोहोचल्यानंतर मेसेज करणार होते. एकतरी झोल आहे. वेलकम वेलकम वेलकम. अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री. फेकडासारखा मागून काय हल्ला करतो? हिम्मत असेल तर समोर येऊन बोल. हॅलो, मीच तो. मानस, स्नेह, प्रणय आणि प्रेम. मीच. आभा, कीर्ती, रचना यांना फसवणारा मुलगा मीच तो. आभाचे पैसे लुटले, कीर्तीचे दागिने लुटले, आणि त्या रचनाकडे तर काहीच नव्हतं, म्हणून मी त्या रचनालाच. नाही वाटत वर तोंड करून बोलायला? नाही, तू माझ्याशी डॉली म्हणून कॉन्टॅक्ट केला. मला वाटलं वा, आई ती शिकार मिळाली. पण ज्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारत होतीस, मला डाऊट आला. अगं, इतकी मोठी डिटेक्टिव्ह तू, आणि जी चूक मी कधी केली नाही ती चूक तू केलीस. हा, प्रॉक्सी सर्व्हर नाही वापरलास तू.
त्याच्यामुळे मला तुझा IP ऍड्रेस लगेच कळला. स्नेह, प्रणय अशी वेषांतर करणारा मी तुला ओळखू शकत नाही असं तुला वाटलं? मी तुला मुद्दाम इथे येऊ दिलं. इंडियातली माझी तू शेवटची स्पेशल शिकार. दाजी शांत व्हा. दाजी शांत व्हा. सत्य कधीही लपून राहत नाही. एक ना एक दिवस ते समोर येतच. तुला आता कुणीही वाचवू शकत नाही. तुला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे मीच बघते. हाच तो बदमाश त्याने तुम्हाला फसवलं होतं. मिहीर वर्मा. तुझ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला त्याचं हे फळ दिलंस मला. माझे 10 लाख घेऊन तू लंपास झालास त्याबद्दल मला काहीच वाटत नाही. पण तू मला फसवलंस, माझं मन दुखवलंस. तुझ्यासाठी मी माझ्या बाबांना फसवलं, माझ्या घरात चोरी केली. आणि तू ही चेन दिली होतीस ना तू मला. ही घे. तुम्ही तिघींनी पोलिसात स्टेटमेंट दिलंय त्यामुळे आता कायदाच त्याला शिक्षा करेल. मॅडम, तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाहीये. हो, तुम्ही आम्हाला चांगलीच शिकवण दिली. त्याला शिक्षा दिलीत पण आमचेही कान टोचले. यापुढे आम्ही कधीच कोणावर असा आंधळा विश्वास ठेवणार नाही. तुमच्यामुळेच मी नवीन आशेने आता जगायचं ठरवलंय. तुम्हीच माझी प्रेरणा आहात. आणि आमचं खरंच चुकलं. सॉरी. मला सॉरी म्हणण्याची किंवा माझे आभार मानायची गरज नाहीये. तुमच्या घरच्यांना सांभाळा. ते तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात, त्यांचं मन जपा. आपल्या घरचे कधीच आपल्याबद्दल वाईट विचार करत नाही, त्यामुळे त्यांनाच सांभाळ. ते नेहमी प्रत्येक संकटात आपल्या पाठीशी उभे राहतात ना. लक्षात ठेवा ही गोष्ट. माझे बाबा किती दुखावले असतील याची मी कल्पनाही नाही करू शकत. पण आता हे सगळं कळल्यावर त्यांना तुझ्यासाठी आनंदच होणार आहे ना. पुन्हा अशा फसू नका आणि कुणालाही फसूही देऊ नका. मी मम्मी पप्पा आणि उन्मेषला विनाकारण दुखावलंय. मी त्या सगळ्यांची माफी मागेन, उन्मेषच्या आई वडिलांची सुद्धा. आभा, जर तुला खरंच पश्चाताप झाला असेल तर मी तुला आताही स्वीकारायला तयार आहे. किती भाग्यवान आहेस.
तू जे गमावलं होतं ते तुला परत मिळालंय. तू एकटी नाहीयेस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. हो ना अस्मिता मॅडम? आई कशी नाही आली असेल? आई काय अगं, कुठे होतेस तू इतका वेळ देवळातून यायला? तुझा जीव धोक्यात आहे म्हटल्यानंतर मी घरी शांत बसू शकले असते का? त्यापेक्षा म्हटलं आपलं सरळ देवळातच थांबावं शांतपणे. सगळं सुरळीत पार पडलं कळलं तेव्हाच निघाले तिथून. म्हटलं चला आता काळजी करायचं काही कारण नाही. अस्मिता, तरी तुझ्या पुढच्या आयुष्याची काळजी वाटते ग. आज एका बदमाशाची प्रेयसी बनून गेलीस तू, पण तुझ्या खऱ्या आयुष्यात तुला तुझा जोडीदार कधी मिळणार? आई अगं, मध्येच लग्नाचं काय काढलंस? आणि तुला माहिती आहे ना, बाबांच्या मारेकऱ्याला शोधून काढण्याचा अग्निहोत्र हाती घेतलंय मी आत्ता लग्नाचा विचार नाही करू शकत. माहितीये मला, नेहमी असंच काहीतरी बोलतेस आणि आपली मनमानी करतेस, पण आता मी काही ऐकणार नाही. हा तुझं बघणारच आहे मी आता लग्नाचं. आई आई प्लीज, मी बाबांच्या मारेकऱ्याला पकडण्याच्या खूप जवळ जाऊन पोहोचले ग. प्लीज आत्ता लग्नासाठी फोर्स नको करूस. अस्मिता, तुझ्या भावना कळतायत ग मला. यांची पत्नी म्हणून तुझा ध्यासही समजतोय मला. माझ्यातल्या आईला कोण समजून घेणार? आभाला तिचे पैसे परत मिळतील, कीर्तीला तिचे दागिनेही परत मिळतील, पण रचनाचं काय? तिने जे गमावलंय ते तिला कधीच परत मिळू शकत नाही. मला वाटतं यावरून सगळ्याच मुलींनी धडा घ्यायला हवा. नेटवरून जोडीदार निवडताना सावधगिरी बाळगायलाच हवी. प्रत्यक्ष चौकशी न करता, व्हेरीफाय न करता नेटवरच्या अशा फसव्या स्थळांना बोलून जाऊ नका. लग्नाआधी आपली मर्यादा ओलांडताना 1000 वेळा विचार करा, कारण अशी मागणी करणाराच तुम्हाला धोक्याची सूचना देत असतो. आलेल्या प्रोफाईलच्या खरेपणाबद्दल चौकशी न करता, त्यांच्या डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन न करता प्रसिद्धी देणाऱ्या संकेतस्थळांनी त्यांच्या एथिक्स आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवायला हवी. कारण लोकांचा विश्वास हाच त्यांच्या लोकप्रियतेचा, त्यांच्या यशाचा पाया आहे. हा विश्वासच जर गमावला तर काहीच उरणार नाही. बघा, शेवटी शोध मधल्या शनेच ही केस सॉल्व्ह केली. म्हणूनच म्हणते, शोधलं की सापडतंच.